हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी. तर सकाळचे वाजताय 5 आणि मी निघालेली आहे नाशिकला जाण्यासाठी. खूपच लेट झालेलं होतं. मला रिक्षा केली आणि आले ट्रेनमध्ये. ट्रेनही भेटली आणि ट्रेनच्या वरच्या सीटमध्ये बसली मी. मग काय नाशिक आलं. नाशिकचं वातावरण खूपच छान होतं, थंडच असं झालेलं होतं आणि पप्पाही मला तेवढ्यात घेण्यासाठी आले. स्टेशनपासून माझं जे घर आहे ते भरपूर जवळ आहे. मग काय मी पोचले घरी जाण्यासाठी आणि घराच्या समोरचं वातावरण जे आहे ते खूपच छान आहे, कारण सर्वत्र शेती आहे. पाऊस पडत असताना मम्मीने मस्त गरम चहा, भजे आणि जेवणाची तयारी आम्ही लवकरच केली, कारण आम्हाला जायचं होतं लग्नाची तयारी करायला. मम्मीने इकडे लोणच्याची तयारी केली आणि आम्ही निघालो होतो ज्वेलरीची शॉपिंग करण्यासाठी. कारण साखरपुडा हा जवळच येत आहे. साखरपुड्याची डेट तुम्हाला लवकरच कळेलच माझ्या येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये कधी आहे, काय काय कशी तयारी आम्ही करतो आहे. सोनं महाग जरी असलं, 92-93 हजार जरी असलं, तरी सोनाराच्या दुकानात गर्दी काही कमी नव्हती. मग काय आम्ही इकडे केलं मस्त एन्जॉय. त्यांची रिफ्रेशमेंटही खूप एन्जॉय केली आणि जे काही सामान लागणार होतं एंगेजमेंटसाठी तेही घेतलं. आणि पाऊस पडत होता. घरी आलो. घरी आल्यानंतर परत सोन्याच्या दुकानात गेलो. तिकडे नवरदेव पण आलेला होता. मग हे सर्व झाल्यानंतर आम्ही गेलो हॉटेलला. हॉटेलचं जेवण मस्त एन्जॉय केलं आणि असा गेला माझा नाशिकचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.